नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. ह्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण अकलूज येथील प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी आलो आहोत. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 11 येथील उमेदवार नाशिकाबा सोनवणे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून इथल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की आपण प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहात. कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहात? आता 4 वर्ष झाले इथं प्रशासक होते, त्यामुळं आम्हाला काय कामं करता आली नाहीत. आता इथून जी राहिलेली कामं आहेत ती आम्ही पूर्ण आता पाठीमागं प्रथम चौक ते आकलाईचा जी रोड आहे नदीचा तिथवर पूर्ण पूल वड्यावर टाकायचं 6 कोटी रुपये मंजूर झाले आहे. ते अगोदर ते आता हे 2-4 महिन्यात काम चालू होते. ती वरनं त्याच्यावर पूर्ण स्लॅब येऊन सगळं ते अंडरग्राऊंड करून घ्यायचं आहे तिथलं काम आहे. परत अजून लायब्ररी वगैरे आमच्या वॉर्डामध्ये मुलांना अभ्यास करायला अभ्यासिका अशा बरेच दवाखाने म्हणा चांगल्या पद्धतीचे. गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण ग्रामपंचायत माजी सदस्य होता, त्यावेळेस आपण का विकास केला नाही असं विरोधकांचं मत आहे. ग्रामपंचायत सदस्याला 5 वर्षे आम्ही 6 महिने सदस्य होतो. त्यात 6 महिने म्हणजे कोरोनाचा पिरियड चालू होता, त्यामुळं 6 महिन्यात आम्ही नगर परिषद होण्यासाठी आम्ही 43-48 दिवस उपोषणाला बसले होते. त्यानंतर आम्हाला परवानगी मिळली आपल्या नगर परिषदची. पण तिथनं इलेक्शन निवडणूक झाली नाही ना. प्रशासक 4 वर्ष राहिले, त्यामुळे काम करायचं पूर्ण प्रशासनाच्या ताब्यात, त्यामुळे काम करायला संधीच मिळली नाही ना आम्हाला. विरोधक म्हणतात की आतापर्यंत 70 वर्षामध्ये मोहिते पाटलांनी कुठल्या प्रकारचा विकास केला नाही, उलट वाकलूजला लुटण्याचं काम केलं. काय सांगाल? विरोधकाला माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही विकास केला नाही म्हणताय ना. खासदार आणि आमदार विकासाच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहे. तुम्ही कशाच्या जीवावर तुम्ही निवडून आलता? विकास झाल्याशिवाय तुम्हाला निवडून दिला लोकांनी अकलूजच्या आमच्या तालुक्याच्या उघड निवडून देते का? विकास झाला म्हणून तुम्हाला निवडून दिले ना. निवडून दिलं राम सातपुतेंना दिले, परत रणजित निंबाळकर साहेब दिले खासदारांना. ह्या प्रभाग 11 मधील जनतेला काय सांगाल आपण मतदारांना, काय आव्हान कराल? काय आता हे बाकीचे आता बघा ह्यांना मुद्दे नाहीत बोलायला. विकास नाही काय विकास ह्याच्यापेक्षा काय विकास म्हणजे काय आहे? ह्याच्यापेक्षा वेगळा विकास का असू शकतोय? हां, अकलूजमध्ये सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरचं मेडिकल हब म्हणून ओळखलं जाते अकलूजला. व्यापार लाईनला 1 नंबर आहे. लोक बाहेर नेऊन इथं दुकान व्यापार करतात. व्यापार लाईन पुण्यासारखं व्यापार लाईन अकलूजला चालू आहे. तुम्ही जाऊन बघा प्रतापशाही चौक इकडे आमच्या शिवापूर पेठेत सगळीकडे 1 नंबर व्यापार लाईन चालू आहे. बाहेरगावून लोक नेऊन इथं सोन्या चांदीची दुकानं टाकते देऊ. जर तुम्ही सांगा इथं काय असतं तर बाकीची दहशत वगैरे माहिती ती दुकानं लोकांना टाकली असते का येऊन बाहेर एवढ्या लांब नेऊन सोन्या चांदी. आमच्या मार्केटमध्ये 1 नंबर मार्केट आहे अकलूजमधलं व्यापाराच्या लाईनीला. दहशतीच्या मुद्द्यावर हे राजकारण वेगळ्या वर्णावर नेण्याचं काम केलं जातंय का? काय वाटतं तुम्हाला? आता तुमच्या हिशोबाने दहशत म्हणजे काय? म्हणजे विकासाला दहशत तुम्ही म्हणता का? विकास म्हणजे दहशत आहे का? तर मग तसं समजा, मग आम्ही अजून विकास असाच करत राहणार, तुम्ही दहशत समजत राहा. जाणीवपूर्वक आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील असतील किंवा खासदार धैर्यशीलबाई असतील यांना टार्गेट केले जाणीवपूर्वक. बघा तुम्हाला अजून मी सांगतो त्यांना बोलायला काहीच नाही त्यांच्यापाशी. आता त्यांना मुद्दा काय? त्यांनी काय मुद्दा? मग अकलूजची जनता त्यांना माहीत आहे, ही जनता ह्यांच्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. तुम्ही काय जर केलं तरी ही जनता त्या अकलूज मोहिते पाटलांना कधीच विसरू शकत नाही. कारण या जनतेला त्यांनी जनतेसाठी एवढं केलेलं आहे त्या लोकांनी. कुठलीच कमतरता नाही आमच्या गावात कुठल्याच विषयाची. काही तुम्ही आता इथं जर एखादा समजा बाहेरगावी जर एखादा शिक्षक म्हणा कुठला अधिकारी कुठला असू द्या, अधिकारी जर अकलूजमध्ये जर शिक्षक समजा नोकरीला असला तर ती रिटायरमेंट झाल्या अकलूजमध्ये घर घेऊन राहा येतो. काय येत असेल त्याला सुरक्षित आहे म्हणून येत असेल ना. तुम्ही अजून अभ्यास करा. अकलूजमध्ये कितीतरी लोक बाहेरगावचे लोक येऊन अकलूजमध्ये स्थायिक झालेत का? तर अकलूजसारखा एरिया सुशिक्षित एरिया जी पाहिजे ती सुविधा दवाखाने शाळा तुम्हाला काय पाहिजे मंडई हर एक गोष्टी तुम्हाला 10 मिनटाच्या 5 मिनटाच्या अंतरावर आहेत. आज काय पाहिजे तुम्हाला लोकांना गरजा? आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती गंभीर आरोप केले जातात, काय सांगाल आपण?
कोणावर? लालासाहेब आडगळे यांच्या पत्नीवरती किंवा लालासाहेब आडगळे यांवरती जे आरोप केले जातात, काय सांगाल आपण? काय नाव का ते काल तर शिक्षणाचा विषय मांडला. आता बघा आपण गरीब परिस्थितीतली माणसं आहे, तिचं शिक्षण तिच्या आईवडिलाची काय तर मजबुरी असेल, त्यांनी शिकवायची तेवढी तिला शिकवायचा प्रयत्न केला. आता आपला नगराध्यक्ष कसा आहे, गबरगंड आहे पैशानं, त्यामुळे त्यांचं शिक्षण चांगलं आहे. त्यांना आता कसं आहे, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते बोलतात ना, ते अधिकारी जे घरचे आहेत. आता आमच्या ही साधारण घरातली मुलगी आहे, त्यामुळं त्यांच्या आईवडिलाची परिस्थिती शिकवायची नसेल, ह्यांच्यासारखी परिस्थिती असती तर मग ह्यांनी बी कुठं तर चांगलं शिक्षण दिलंच असतं की हो. पण त्यांची परिस्थिती नव्हती तशी शिक्षण देण्याची, म्हणून तिला एवढं शिक्षण कमी मिळेल ना. आता तुमच्या म्हणजे आता तुम्ही एवढं सांगताय बाबा शिक्षण नाही, तुम्ही कशाच्या ह्याच्यावर तिकटावर तुम्ही आज नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्ष कशाला आहे? ECला, बरोबर आहे. ECला ही बाबासाहेबांमुळे तुम्हाला मिळले, हे तर मान्य आहे. तुम्ही बाबासाहेबाला अभिवादन करा, कधी आला फक्त एकदा आम्हाला दाखवून द्या फोटो एखादा, की बाबा ह्या टाईमला आले मी. कधी बी दाखवा यांनी बाबा 6 डिसेंबरला कधी आला, जयंतीला आंबेडकर जयंतीला आला, अण्णाभाऊ साठे जयंतीला कधी अभिवादन करायला, महात्मा फुलेला आणला. बरं तुम्ही सांगा, आज जी शिक्षण ती जी आज ह्या पदाला नगराध्यक्ष पदाला जी आज उभ्या राहिल्यात, कुणाची कृपा आहे ती? बाबासाहेबाची. त्याच्या अगोदर सावित्रीमाई. शिक्षण कुणी दिलं तुम्हाला? सावित्रीबाई फुले. त्यांच्यामुळं आज तुम्ही स्टँड आहे, बरोबर आहे. तुम्हाला ही जी आज तुम्ही जी अधिकार जे तुम्हाला मिळतात, शिक्षण त्यांच्यामुळं तुम्ही आज माणसात आहे. नाही तर तुम्हाला उभारता राहता आलं असतं का? कुठं शिक्षण नसतं घेतलं त्यांनी, तुम्हाला शिक्षणाची संधी जर दिली नसती सावित्रीमाईंनी, बरोबर आहे. ही तुम्ही कधी त्यांना तर अभिवादन करा कधी आला महात्मा फुले? आज त्यांच्यामुळं आज बहुजन समाज जरा आज शिकतोय. आज ह्या त्यांच्यावर त्यांनी आपल्याला शिकवलं म्हणून तिथनं आपण ह्या वाटेवर चाललेलो आहे. असं सांगितलं जातं की आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित आहे, त्याचबरोबर त्यांना पाठबळ प्रशासकीय अधिकारी असलेले 40 वर्ष शैलेश कुतमरे साहेबांचं पाठबळ राहणार आहे. काय सांगाल आपण त्यांना? शैलेश कुतमरे साहेबाला त्यांना जाऊन तुम्ही विचारा प्रश्न, की तुम्ही 40 वर्ष शासकीय अधिकारी राहिला, आमच्या बहुजन समाजावर द्या, तुमच्या समाजासाठी काय केलं बाबा? कुठल्या मुलांना शिक्षण दिलं? 4 घरातली गरीब मुलं सांभाळली काय बाबा? 10-5 पोरांना कुठं कामाला लावले? तुम्ही स्वतः गबरगड झाला पैसे कमवून, समाजासाठी काय केलं तुम्ही? आज तुम्ही एवढं हक्कानं तुम्ही समाजाच्या जागेवर तुम्ही उभा राहा, तुमचा अधिकार आहे, ते आम्हाला त्याबद्दल काय बोलणं नाही. पण तुम्ही तुमच्या कमीत कमी समाजासाठी तुमचं काय योगदान आहे ही बी समाजाला आम्हाला दाखवा ना. बाबा आम्ही कधी ही 4 पोरं सांभाळली, शिक्षण घेतलं, कुठला दत्त घेतलं, त्या लोकांचं शिक्षण मी केलं, ते बी आम्हाला बघू द्या ना. म्हणजे आम्हाला बी काहीतरी वाटत ना तुमच्याबद्दल आदर. तुम्ही झाला अधिकारी, गबरगंड पैसे कमवले, तुम्हाला आता काय काम नाही म्हणून तुम्ही राजकारणात आला. म्हणजे राजकारण फक्त गबरगंड लोकांनीच करायचं का? गोरगरिबांनी त्यात उतरायचं नाही का? बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे, ही आमचा अधिकारच आहे. ही आम्हाला ही तर तुम्हाला अजून मी सांगतो, ह्या त्यांनी उभं राहिलेत ना, तुम्हाला 1 नंबर आमचं शेट येणार, 1 नंबर म्हणजे लाडगळे 1 नंबरनं येणार. बरं, आता तुमच्या या प्रभागामध्ये तुम्ही प्रचार करताय, एकंदरीत तुमचं वातावरण कसं आहे इथं तुतारीचं? 11 नंबर म्हणताय का? 11 नंबरमध्ये जर वातावरण का तुम्ही 1 नंबर वातावरणात तुम्ही आमच्या जाऊन बघू शकता वार्डातनी. 1 नंबर प्रभाग आहे आमचं, चालू आहे प्रचार वगैरे सगळं व्यवस्थित आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? प्रतिसाद तुम्हाला 3 तारखेला कळेल प्रतिसाद काय ती. सगळ्यापेक्षा 1 नंबरनं आमचं वार्डातनं मतदान होणार.